भारतीय राजकारणात काही नेते असे असतात की ज्यांचं नाव घेतलं की संपूर्ण राज्याचं राजकारण आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. बिहारबद्दल बोलायचं झालं तर गेल्या 2 दशकांपासून एक नाव सतत चर्चेत राहिलं आहे आणि ते नाव म्हणजे नितीश कुमार. कधी विकासाच्या मुद्द्यांवर, कधी आघाडी बदलण्याच्या राजकारणावर, तर कधी सत्तेच्या समीकरणावर. नितीश कुमार हे बिहारच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाचे चेहरे राहिले आहेत. पण आता अचानक अशी एक घटना घडली आहे ज्यामुळे बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. कारण जवळपास 20 वर्ष बिहारवर राज्य करणारे नितीश कुमार आता मुख्यमंत्री पद सोडून राजकीय राजकारणात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 5 मार्च रोजी नितीश कुमार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात एकदम खळबळ उडाली. कारण जर एखादा मुख्यमंत्री राज्यसभेत जाणार असेल तर त्याचा सरळ अर्थ असा होतो की तो मुख्यमंत्री पद सोडणार आहे. आणि त्यामुळेच आता बिहारमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण असणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे बिहारमध्ये जवळपास 2 दशक चाललेलं नितीश कुमारचं राजकीय युग संपण्याच्या टप्प्यावर आलं आहे, असं अनेक विश्लेषकांचं मत आहे. सध्या बिहारमध्ये राज्यसभेच्या 5 जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांसाठी राजकीय गणित पाहिलं तर 4 जागांवर एनडीएचा विजय जवळपास निश्चित मानला जातो. त्यामध्ये 2 जागा भाजपा आणि 2 जागा जेडीयूला मिळणार असं ठरलं होतं. जेडीयूने एका जागेसाठी अनुभवी नेता रामनाथ ठाकूर यांना पुन्हा संधी दिली. पण दुसऱ्या जागेबाबत शेवटपर्यंत प्रचंड सस्पेन्स निर्माण झाला होता. सुरुवातीला अशी चर्चा होती की या जागेवर नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांना राज्यसभेत पाठवलं जाईल. कारण गेल्या काही वर्षांपासून बिहारमध्ये एक प्रश्न वारंवार विचारला जात होता, नितीश कुमार यांच्यानंतर जेडीयूचे नेतृत्व कोण करणार. निशांत कुमार हे नितीश कुमारचे एकमेव पुत्र आहेत आणि त्यामुळे अनेकांना वाटतं की ते लवकरच राजकारणात प्रवेश करतील. पण विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे अशी शक्यता व्यक्त केली जात होती की त्यांना राज्यसभेच्या माध्यमातून राजकारणात आणलं जाईल. मात्र 4 मार्चला अचानक सगळं समीकरण बदललं. जेडीयूच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आलं की राज्यसभेसाठी उमेदवार असणार आहेत स्वतः नितीश कुमार. या घोषणेनंतर बिहारच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला. जर नितीश कुमार राज्यसभेत जाणार असतील तर ते मुख्यमंत्री पद सोडणार हे जवळपास निश्चित आहे आणि त्यामुळे आता बिहारमध्ये नवीन मुख्यमंत्री निवडला जाणार आहे. पण इथे सर्वात मोठा प्रश्न असा आहे की अवघ्या काही महिन्यापूर्वीच बिहारमध्ये विधानसभा निवडणुकी झाल्या होत्या. त्या निवडणुकीत एनडीएने मोठा विजय मिळवला होता आणि त्यानंतर नितीश कुमार 9व्यांदा मुख्यमंत्री झाले होते. मग अचानक काही महिन्यात असं का बदल झाला की त्यांना मुख्यमंत्री पद सोडण्याचा निर्णय घेतला. 2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. बिहार विधानसभेत भाजपाचे जवळपास 89 आमदार निवडून आले होते तर जेडीयूचे सुमारे 85 आमदार होते. भाजपाकडे जास्त जागा असूनही एनडीएने मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांची निवड केली. मात्र या सरकारमध्ये एक महत्त्वाचा बदल दिसून आला. भाजपाने सरकारमध्ये आपली ताकद स्पष्टपणे दाखवली. सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा या 2 नेत्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं. याशिवाय सर्वात मोठा बदल म्हणजे नितीश कुमार यांनी पहिल्यांदाच गृह खातं सोडलं आणि ते सम्राट चौधरी यांच्याकडे देण्यात आलं. तेव्हाच अनेक राजकीय विश्लेषकांनी असा अंदाज व्यक्त केला होता की बिहारच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांचा राजकीय प्रवास पाहिला तर बिहारच्या राजकारणातील सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक मानला जातो. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक वेळा आघाड्या बदलल्या आहेत. कधी भाजपासोबत तर कधी लालू प्रसाद यादव यांच्या आरडीजी सोबत त्यांनी सरकार स्थापन केलं. पण प्रत्येक वेळी ते पुन्हा सत्तेत आले. त्यामुळे त्यांना अनेकदा भारतीय राजकारणातील सर्वात मोठा सर्वायव्हर असंही म्हटलं जातं. जवळपास 20 वर्ष त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं आहे आणि त्या काळात त्यांनी राज्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव ठेवला आहे. आता मात्र परिस्थिती बदलताना दिसत आहे. जर नितीश कुमार मुख्यमंत्री पद सोडणार असतील तर बिहारमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण होणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या काही मोठं नाव चर्चेत आहे. त्यामध्ये सर्वात मजबूत नाव म्हणजे सम्राट चौधरी. ते सध्या बिहारचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत आणि राज्यात भाजपाचा मोठा चेहरा मानला जातो. त्याशिवाय नित्यानंद राय यांचंही नाव चर्चित आहे. ते यादव समाजातून येतात आणि बिहारच्या यादव मतदारांचा प्रभाव खूप मोठा मानला जातो. याशिवाय दिलीप जायस्वाल यांचंही नाव पुढे येत आहे. त्यांची इमेज स्वच्छ आणि अनुभवी नेता अशी मानली जाते. तसेच विजय सिन्हा यांचंही नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे. एकूणच पाहिलं तर नितीश कुमार यांच्या राज्यसभेत जाण्याच्या निर्णयामुळे बिहारच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जवळपास 2 दशक चाललेला नितीश कुमार युग संपण्याच्या मार्गावर आहे.
असं चित्र दिसत आहे. जर खरंच त्यांनी मुख्यमंत्री पद सोडलं तर बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री पाहायला मिळू शकतो. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष एका गोष्टीकडे लागलं आहे. बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार आणि या सगळ्या राजकीय घडामोडीच्या मागे नेमकं कोणतं मोठं राजकारण चालू आहे. आता तुम्हाला काय वाटतं, नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पद का सोडण्याचा निर्णय घेतला असेल आणि बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोण होऊ शकतो? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा